बीडमधील माजलगावचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी 2 दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं, ज्यावरून आता बीडमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलंय। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना माझा पराभव पाहायचा होता, त्यासाठी विधानसभा निवडणुकीत मोठं षडयंत्र रचलं गेलं, असा गंभीर आरोप आमदार सोळंके यांनी केलाय। माजलगाव मतदारसंघात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता बीडमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। खरं तर यापूर्वी देखील आमदार सोळंके यांनी आपल्या पराभवासाठी परळीतील नात्रा येथे बैठक झाल्याचा तसेच निवडणुकीत 2 ओबीसी उमेदवार दिल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर केला होता। पण आजवर त्यांनी मंत्री पंकजा मुंडेंचे नाव कधीच घेतलं नव्हतं। आता त्यांचा थेट उल्लेख केल्यानं बीडमधील भाजप पदाधिकारी आक्रमक झाले असून आमदार सोळंके यांच्यावर जोरदार टीका करताना दिसतात। तर दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडेंवर आरोप करताच अवघ्या 24 तासात आमदार सुरेश धस यांनी सोळंकेंचं घर गाठून त्यांची भेट घेतली। या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मुंडे बहीण भावांविरोधात धस आणि सोळंके ही जोडी एकत्र आल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता सोशल मीडियावर देखील मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पुन्हा एकदा पेटल्याचं दिसून येत आहे। पण आमदार सोळंके आरोप करताना नेमकं काय म्हणाले, त्यावरून भाजप पदाधिकाऱ्यांनी सोळंकेंना कशा पद्धतीने घेरलंय आणि यात धस सोळंके या आमदार जोडीचं काही राजकारण आहे का, ते जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती अंतर्गत मोठी बंडखोरी पाहायला मिळाली होती। त्या पार्श्वभूमीवर बीडमधील आष्टी आणि माजलगाव हे 2 मतदारसंघ चर्चेत आले होते। ओबीसी बहुल समजल्या जाणाऱ्या आष्टीमध्ये तर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात तर मैत्रीपूर्ण लढतही पाहायला मिळाली होती। तेव्हाचा निकाल तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। भाजपचे सुरेश धस भरघोस मताधिक्यांनी निवडून आले होते। त्यांना पंकजा मुंडेंच्या प्रचार सभांचा फायदा झाल्याचं आजही बोललं जात आहे। पण विधानसभेचा गुलाल उधळताच धस यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप केले। पंकजाताईंनी आपल्या पराभवासाठी प्रयत्न केल्याचं धस यांनी म्हटलं होतं। दरम्यान पुढे महायुतीत घटक पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांना सुद्धा आमदार धस यांनी वेगवेगळ्या प्रकरणावरून धारेवर धरलं होतं। दुसऱ्या बाजूला माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही आपल्याच पक्षाचे नेते धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले होते। मी मराठा असल्यानं मला मंत्रिपद दिलं जात नाही, असं खळबळजनक वक्तव्य देखील सोळंकेंनी मध्यंतरी केलं होतं। यावेळी तर त्यांनी धनंजय मुंडेंसोबत मंत्री पंकजा मुंडेंचंही नाव घेतल्यानं महायुतीत तणाव निर्माण झालाय। आमदार सोळंके 2 दिवसांपूर्वी जाहीर कार्यक्रमात म्हणाले की विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्याच नाही तर बीड जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघांमध्ये ओबीसी उमेदवार उभे केले गेले, त्यांना रसद पुरवली। विशेषतः गेवराई, आष्टी, माजलगावमध्ये त्यांचा उद्देश एवढाच होता की आमचा पराभव करायचा, कारण आम्ही मराठा आंदोलनाला, मराठ्यांच्या मागण्यांना उघडपणे पाठिंबा दिला होता, हे एक कारण असावं। किंवा मग लोकसभेमध्ये पंकजाताईंचा झालेला पराभव देखील कारण असू शकतं। लोक विरोधात असताना लोकसभेमध्ये माझ्या मतदारसंघामधून पंकजाताईंना 1000 मतांचे लीड दिलं, पण त्यांनी माझ्या विरोधात एक मराठ्याचा आणि ओबीसींचे 2 उमेदवार उभे केले। मला निवडून येण्यामध्ये अडचणी याव्यात या दृष्टिकोनामधून परळीच्या दोघा बहीण भावांनी षडयंत्र रचलं, अशा शब्दात आमदार सोळंकेंनी गंभीर आरोप केलेत। पण प्रत्यक्षात माजलगाव विधानसभा निवडणुकीत मुंडे बहीण भाऊ सोळंके यांच्या प्रचारात आघाडीवर होते। त्या निवडणुकीचा निकाल तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। जवळपास 6000 मतांनी सोळंके विजयी झाले होते। याबद्दल त्यांनी पंकजा मुंडेंची भेट घेऊन त्यांचे आभार देखील मानले होते। पण आता अचानक आमदार सोळंके यांनी U-टर्न घेतल्याचं पाहायला मिळत आहे। पुढे मुंडे बहीण भावांवर आरोप केल्यानंतर अवघ्या 24 तासात आमदार सुरेश धस यांनी प्रकाश सोळंके यांचं घर गाठत त्यांची भेट घेतली। त्यामुळे आता महायुतीतील हे दोन्ही सत्ताधारी आमदार स्वतःच्या पक्षांच्या नेत्यांविरोधात एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। पण ही भेट विधान परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचं आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटलंय। दरम्यान या सगळ्या घडामोडींवरून आता मुंडे समर्थक धस आणि सोळंके या जोडीवर टीका करताना दिसतात। तसंच आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झालेत। सोळंके यांचे माजलगावातील राजकीय विरोधक आणि भाजपचे विधानसभा प्रमुख माधव निर्मळ यांनी आमदार सोळंके यांचा चांगला समाचार घेतलाय। ते म्हणाले की मी निवडणूक माझ्या स्वतःच्या कष्टाच्या पैशांवर आणि वडिलोपार्जित व्यवसायाच्या आधारावर लढवली होती। मला कोणाचीही रसद मिळाली नव्हती आणि हे सगळ्या समाजाला माहिती आहे।
तसंच मुंडे बहीण भावांनी महायुतीचा धर्म पाळला नसता तर आमदार सोळंके 25,000 मतांच्याही पुढे जाऊ शकले नसते. त्यांच्या कथनी आणि करणीमुळे मोठा फरक आहे. राज्यातील सर्वाधिक भ्रष्टाचारी आमदार म्हणून प्रकाश सोळंकेंची ओळख आहे. याशिवाय मराठा समाजाच्या तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करायला कोणी सांगितलं, असा सवाल सुद्धा निर्मळ यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे ते असंही म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांची ग्रामपंचायत सदस्य होण्याची देखील पात्रता नसल्याचं वक्तव्य प्रकाश सोळंके यांनी केलं होतं. पण नंतर जरांगे पाटील यांची लोकप्रियता वाढल्यानंतर प्रकाश सोळंके यांनी भूमिका बदलली. ज्यांना सुरुवातीला कमकुवत समजत होते त्याच जरांगे पाटलांच्या पायाशी आता प्रकाश सोळंके लोळण घेण्याचं काम करतात. या पाठीमागे केवळ त्यांचं स्वार्थी राजकारण आहे. त्यांनी मतदारसंघातील रोजगार निर्मितीबाबत उत्तर द्यावं, इतरांना टार्गेट करू नये. तुमच्या विरोधात बोलण्यासाठी यापुढे 1 इंचही मागे हटणार नाही. आमदार असले तरी योग्य उत्तर देण्यास सक्षम आहे, असा इशारा देखील माधव निर्मळ यांनी दिलाय. तर मंत्री पंकजाताईंच्या पाठिंब्यावर आमदार झालेल्या प्रकाश सोळंके यांनी कृतज्ञतेची परिसीमा गाठली. त्यांना मराठा ओबीसी वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजायची आहे का, असं म्हणत भाजप पदाधिकारी रुपाली कचरे यांनी देखील आमदार सोळंकेंवर गंभीर आरोप केलेत. मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी रुपाली कचरे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्या म्हणाल्या की आमदार साहेबांच्या वयाचा मान राखून कोणतंही प्रत्युत्तर द्यायचं नाही, अशी भूमिका पंकजाताई मुंडे यांनी घेतली होती. त्यामुळे आम्ही आजवर संयम बाळगला होता, पण आता वारंवार होणाऱ्या बिनबुडाच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागते. प्रकाश सोळंके यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्या विरोधात पंकजाताईंनी ओबीसी उमेदवार उभा केल्याचा त्यांचा आरोप साफ खोटा आहे. उलट विधानसभा निवडणुकीदरम्यान पंकजाताईंनी सर्व कार्यकर्त्यांना महायुती धर्म पाळून प्रकाश सोळंके यांच्या विजयासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आदेश दिले होते. प्रकाश सोळंके यांचा विजय हा पंकजाताई आणि भाजप कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाला, हे त्यांनी विसरू नये. खरं तर प्रकाश सोळंके यांच्या निवडणूक निकालानंतर अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यावेळी अनेक भाषणात बोलताना त्यांनीच उल्लेख केला होता की पंकजा मुंडेंसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली, पण आता पलटवार करत वारंवार खोटे आरोप करतायत. तसंच विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ मुंडे यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांना बंडखोर म्हणून उभे करण्यामागे स्वतः प्रकाश सोळंके यांचाच हात होता. बाबरी मुंडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी केली. तसंच बाबरी मुंडे माझा उमेदवार नसून त्यांना कोणी मतदान करू नये असा व्हिडिओ संदेश आणि जाहीर सभांमधून स्पष्ट सांगितलं होतं. पण निकाल लागल्यानंतर काही महिन्यातच प्रकाश सोळंके यांनी बाबरी मुंडे यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. मग खरा छुपा डाव कोणी खेळला, असा प्रश्न भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलाय. वारंवार बिनबुडाचे आरोप करून आमदार प्रकाश सोळंके यांना नेमकं काय साध्य करायचंय? मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे का? यामागे काही षडयंत्र आहे का? याची उत्तरं त्यांनी जनतेसमोर द्यावीत, अशी मागणी देखील भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. तर दुसरीकडे या सगळ्या आरोप प्रत्यारोपात मुंडे बहीण भावांनी मात्र अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. ते दोघेही या आरोपांबद्दल नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण मुंडे बहीण भावांवर टीका केल्यानं अनेक नेत्यांना प्रसिद्धी मिळते. त्यांना टार्गेट केलं की मराठा समाजाचा पाठिंबा मिळतो, अशा प्रतिक्रिया आता मुंडे समर्थकांकडून समोर येत आहेत. तर या वादाला भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही बाजूंनी जातीय रंग दिला जात असल्याचं बीडमधील राजकीय वातावरण तापल्याचं बोललं जात आहे. बाकी आमदार प्रकाश सोळंके यांच्या वक्तव्यावरून जे वादळ उठलंय त्यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं? मुंडे बहीण भाऊ विरुद्ध सोळंके जोडी असा राजकीय संघर्ष यापुढे बीडमध्ये पाहायला मिळेल का? आणि त्यावरून पुन्हा एकदा 2 समाज समोरासमोर येतील का? यावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.